रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. जो अनिल संधानशिव हा एक तरुण होता. महिलांना नादी लावणे, त्यांच्याशी मैत्री करणे, नादी लागलेल्या महिलांकडून पैसे उधार घेणे, त्यांच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करणे, त्यांच्या अंगावरील दागिन्यांवर नजर ठेवून त्याचा खून करणे, असे प्रकार अनिल संधानशिव करत होता. विशेष म्हणजे त्याच्या बुलथापांना महिला बळी पडत होत्या. गोड बोलून तो ठराविक महिलांना टार्गेट करत होता. विविध आमिष दाखवून तो महिलांवर मैत्रीचे जाळे फेकायचा. त्यांच्यासोबत सुरुवातीला मैत्री करायचा. त्यानंतर तो त्यांना जंगल परिसरात एकांतात नेऊन त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करत असे. शारीरिक संबंध प्रस्थापित करताना हळूहळू त्याची दृष्ट नजर त्या महिलांच्या दागिन्यावर पडू लागली आणि शारीरिक संबंधांच्या बहाण्याने जंगलात एकांतात आलेल्या महिलांच्या अंगावरील दागिने लुटण्याचा कुविचार त्याच्या मनात एके दिवशी चमकून गेला. त्या दृष्टीने त्याने नियोजन सुरू केले. दृष्ट नजरेतून दृष्ट विचार मनात आलेला अनिल संधानशिव याच्या हातून एकामागून एक गुन्हे घडत गेले. तो पोलिसांच्या हाती लागला आणि अखेर गजाआड गेला. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील अनिल संधानशिव हा सिरियल किलरची ही कर्मकहाणी आज आपण पाहणार आहोत. कहाणी थोडी मोठी आहे, पण सविस्तर ऐका आणि त्याने कशाप्रकारे विविध महिलांना फसवून त्यांचा मर्डर केला. आपल्याकडे एक देव माणूस म्हणून एक मालिका लागते टीव्हीवर. त्या मालिकेला साजेशी अशी ही कहाणी आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पारोळा तालुक्यातील सुमठाणे या गावात अनिल गोविंद संधानशिव हा तरुण राहत होता. त्याचे वडील गोविंदा खेमा संधानशिव हे वन विभागात नोकरीला होते. तो राहत असलेल्या अमळनेर आणि पारोळा परिसरातील जंगल परिसराची त्याला चांगल्या प्रकारे माहिती होती. सुमारे 7 वर्षापूर्वी त्याचे वडील वारले होते. अविवाहित अनिल याच्यासह घरात त्याचा लहान भाऊ आणि विधवा आई असे 3 जण राहत होते. लफडेबाज अनिल याची ओळख एके दिवशी नजीकच्या एरोंडल तालुक्यातील माहेरवाशीण असलेल्या वैजंताबाई भोई या महिलेबरोबर झाली. विवाहानंतर वैजंताबाई सुरत येथे सासरी गेली. वैजंताबाई अधूनमधून माहेरी येत होती. त्यावेळी तिची अनिल याच्याबरोबर भेट होत असे. दोघांमध्ये एकमेकांच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित होत असत. शरीरसुखासह जोडीला मिळणारे पैसे या दुहेरी हेतूने अनिलच्या संपर्कात ती महिला आली होती. एके दिवशी अनिलने तिला सुरत येथून गावी येण्यास सांगितले. त्या दृष्टीने तिने नियोजन सुरू केले. घरात कोणाला काही न सांगता 4 मे 2025 रोजी ती बसने सुरत येथून धुळे येथे येण्यास निघाली. प्रवासादरम्यान तिचा अनिलसोबत मोबाईलवर संपर्क सुरू होता. ठरल्यानुसार 5 मे 2025 रोजी भल्या पहाटेपासून अनिल तिची धुळे बस स्थानकावर वाट पाहत होता. पहाटे 2:30 वाजण्याच्या दरम्यान ती धुळे बस स्थानकावर उतरली. धुळे बस स्थानकात आल्यानंतर तिने पहिला फोन अनिलला लावला. मी बस स्थानकात आले आहे, तुम्ही कुठे आहात असे तिने त्याला विचारले. तिचा फोन येताच जवळच असलेला अनिल तिच्या जवळ गेला. त्यानंतर जवळच असलेल्या बाकावर दोघे बसले. पहाटे 4 वाजेपर्यंत दोघांनी एकमेकांसोबत गुलूगुलू गप्पा मारल्या. या कालावधीत अनिलची पारखी नजर तिच्या अंगावरील दागिन्यावर खिळू लागली. तिच्या अंगावरील दागिने त्याला खुणावत होते. तिच्या अंगावरील दागिने हस्तगत करणे हेच त्याचे मुख्य उद्दिष्ट होते. तत्पूर्वी तिच्यासोबत शरीर सुखाचा आनंद लुटण्याचे त्याचे नियोजन होते. पहाटे 4 वाजता धुळे बस स्थानकात चोपडा या गावी जाणाऱ्या बसची घोषणा झाली आणि या बसने वाटेत जानवे या गावी उतरून परिसरातील जंगलात शारीरिक संबंध करण्यासाठी जाण्याचे दोघांचे नियोजन होते. त्यामुळे दोघे जण जानवे येथे जाण्यासाठी चोपडाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले. मात्र ती बस जलद बस असल्यामुळे ही बस लहान गावांना थांबणार नाही हे वाहकाने प्रवाशांना अगोदरच बजावले होते. बस वाहकाबरोबर चर्चा करून अनिलने अमळनेरचे तिकीट काढून जानवे या गावी बस उभी करण्याची विनंती केली.
त्यानुसार पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोघे जण जानवे या गावानजीक उतरले. पहाट होण्यापूर्वी अंधारात दोघे पायी चालत चालत जानवे जंगलातील झाडाझुडपात गुपचूप गेले. त्या ठिकाणी उतावीळ झालेल्या दोघांनी एकमेकांच्या मर्जीने शरीर सुखाचा आनंद लुटला. शरीर सुखाचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर अनिलच्या अंगातील हैवान जागा झाला. वैजंताबाईच्या अंगावरील दागिने काढून घेण्यासाठी त्याने जवळच पडलेला लाकडी दांडका तिच्या डोक्यात हाणला. जखमी होत तडफडत तिने आपले प्राण सोडले. शरीर सुखाच्या आशेने आलेली वैजंताबाई प्राणघातक हल्ल्यात ठार झाली. नियतीने लिहून ठेवलेल्या मृत्यूच्या जागेवर ती स्वतःहून सुरत ते धुळे आणि धुळे ते जानवे असा बसने प्रवास करून पायी जानवे येथील जंगलात आली होती. वैजंताबाई मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर अनिलने तिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या काढून घेतल्या. याशिवाय तिच्याजवळ असलेल्या पिशवीतील रोख 30,000 रुपये काढून घेतले. रोख रक्कम आणि सोन्याच्या बाळ्या असा ऐवज घेत त्याने तिथून धूम ठोकली. अमळनेर येथे एका सरापाला त्या सोन्याच्या बाळ्या त्याने 40,000 रुपयांना विकल्या. अशा प्रकारे 70,000 रुपयाची रोकड त्याच्या हाती आली होती. या घटनेने महिलांच्या अंगावरील दागिने लुटणे, त्यांच्याकडील गोड बोलून पैसे उधार घेणे, त्यांच्याकडील शरीर सुख घेण्याची अनिलची हाव वाढतच गेली. जंगल परिसरात एकांतात महिलांचे दागिने लुटल्यानंतर त्याच्या खुनाच्या घटनेचा कुणाला थांगपत्ता लागत नाही. या घटनेने कुणी साक्षीदार नसतात. महिला आपल्याला प्रतिकार करू शकत नाही आणि आपण कधी एकटे पडले जाणार नाही असा त्याचा समज झाल्याने त्याचे धाडस वाढले. त्यानंतर काही दिवस निघून गेले. दरम्यानच्या कालावधीत सुरत येथून कुणाला काही न सांगता घराबाहेर पडलेल्या वैजंताबाईचा शोध तिचे नातेवाईक घेत होते. बरीच वाट पाहून आणि दोघे शोध घेऊनही ती घरी परत आली नसल्यामुळे तिचा मुलगा गणेश भोई याने सुरत येथील चौक बाजार पोलीस स्टेशनला ही ती बेपत्ता झाल्याबद्दल तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे 17 मे 2025 रोजी चौक बाजार पोलीस स्टेशनला वैजंताबाई बेपत्ता झाल्याप्रकरणी वैजंताबाई मिसिंग दाखल करण्यात आली. या मिसिंगचा तपास सुरत येथील चौक बाजार पोलीस करत होते. वैजंताबाईचा मृतदेह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जंगल परिसरात निर्मनुष्य जागी पडून होता. त्याकडे बरेच दिवस कोणाचे लक्ष गेले नाही. दरम्यानच्या कालावधीत आपला खून पचला असा भाव आणत तो अनिल हा उजळ माथ्याने वावरत होता. त्याचे धाडस आता अजूनच वाढले होते. अनिल याची अमळनेर शहरात भिक्षा मागणारी ओळखीची एक महिला होती. तिचं नाव होतं शहानाजबी इक्बाल शेख. त्या 40 वर्ष वयाच्या भिक्षकरी महिलेचे नाव होते. भिक्षा मागून ती स्वतःचा उदरनिर्वाह करत होती. ती भिक्षा मागणारी महिला असली तरी तिने 70,000 रुपये गाठीशी जमा केले होते. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे तिने ते 70,000 रुपये अनिल याला उधार दिले होते. गोड बोलून घेतलेले 70,000 तो तिला देत नव्हता. तिला तिचे पैसे देण्यास अनिल टाळाटाळ करत वेळ मारून नेत होता. उधार दिलेले 70,000 रुपये परत मिळवण्यासाठी तिचा अनिलकडे तगादा सुरू होता. तिच्या तगात्यापासून सुटका करण्यासाठी त्याने त्याचा नेहमीचा फॉर्म्युला वापरण्याचे मनाशी ठरवले आणि तिचे पैसे परत देण्याच्या बहाण्याने तिला जंगलात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी घेऊन जायचे आणि तेथे तिचा खून करायचा असे त्याने मनाशी निश्चित केले. त्याचे गोड बोलून तिला म्हटले की मी तुला पैसे परत देतो, तू माझ्याबरोबर जंगलात चल, आपल्याला आपले पैसे परत मिळतील या आशेने ती त्याच्याबरोबर जंगलात जाण्यास तयार झाली. दिनांक 19 जून 2025 रोजी भर दुपारी तो तिला मोटरसायकलवर बसून पैसे देण्याच्या बहाण्याने लांब जंगलात नेत होता. त्यावेळी त्याच्या एका परिचयाने दोघांना मोटरसायकलवरून डबल सीट जाताना पाहिले. अनिल याला तो इसम चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्याला त्याची सवय माहीत होती. अनिल हा शहानजबी बोरसोबत कोणते सुख घेण्यासाठी जात आहे हे त्या इसमाने ओळखले. त्यामुळे त्याने लागलीच अनिल यास त्याच्या मोबाईलवर फोन केला आणि मोबाईलवर कॉल आल्यामुळे अनिल याने भर धाव वेगातील मोटरसायकल
साईडला उभी केली. पलीकडून बोलणाऱ्या त्या परिचिताने त्याला विचारले की तू कुठे जात आहेस आणि तुझ्यासोबत कोण आहेस. त्यावेळी अनिल याने त्याचं उत्तर दिले की माझ्यासोबत शहा नजबी असून मी पिंपळकोटा रस्त्यापासून जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा आहे. त्यावर त्या परिचयाने त्याला विचारले की तू तेथेच थांब, मी तुमच्यासोबत येतो. त्यामुळे अनिल हा त्या परिचिताची वाट पाहत शहा नजबीच्या सोबत थांबला. काही वेळातच तो परिचित त्या ठिकाणी मोटरसायकलने आला. तेथून तिघे जण जंगलात गेले. त्या ठिकाणी त्या परिचिताने शहा नजबीला बाजूला नेऊन तिला खाजगीत काहीतरी सांगितले. दोघांचे बोलणे झाल्यानंतर शहा नजबी तेथून अनिल याच्याकडे आली. ती त्याच्याकडे तिच्या 70,000 रुपयाची मागणी करू लागली. तू मला माझे 70,000 रुपये दिले नाही तर मी तुझ्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन असे ती त्याला म्हणू लागली. तिचे बोलणे ऐकून अनिलच्या रागाचा पारा चढला. त्याने जवळच असलेला लाकडी दांडका उचलला आणि शहा नजबीच्या डोक्यात मारला. त्यात ती मोठ्या प्रमाणावर जखमी झाली. तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. अनिल संतापल्याने बघून ती जखमी अवस्थेत आपला जीव मुठीत धरून सैरावैरा पळत सुटली. तिच्याप्रमाणेच अनिलच्या ओळखीचा जंगलात आलेला तो परिचितही घाबरला. तो पळून जात असलेल्या शहा नजबीला मोटरसायकलवर बसून निघून गेला. त्यानंतर काही दिवस शहा नजबीने दवाखान्यात वैद्यकीय उपचार घेतले. दिनांक 27 जून रोजी तिला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. त्यानंतर तिने तिच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अनिल संधानशिव याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. जखमी शहा नजबी वैद्यकीय उपचारानंतर बरी झाली. तिचे दैव बलत्तर होते म्हणून ती अनिलच्या तावडीतून जिवंत राहिली. 70,000 रुपये परत मिळण्याच्या आशेने ती अनिलसोबत जात होती. त्याचप्रमाणे अनिलने शहा नजबीच्याकडून 70,000 रुपये उधार घेतले होते. त्याचप्रमाणे त्यांनी पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा येथील शोभाबाई रघुनाथ कोळी या महिलेकडून 30,000 रुपये उधार घेतले होते. शोभाबाई ही महिला पारोळा शहरात विविध ठिकाणी झाडू पोचा करून उदरनिर्वाह करत होती. ती अनिलला 30,000 रुपये उधार देऊन फसली होती. ती तिचे 30,000 रुपये घेण्यासाठी अनिलकडे तगादा लावत होती. तिच्यापासून सुटका करून घेण्यासह तिच्या अंगावरील दागिने गायब करण्यासाठी तिचा खून करण्याचे त्याचे नियोजन केले. सुरतच्या वैजंताबाई त्याने केलेला पहिला खून अजून उघड आला नव्हता. अमळनेरच्या शहा नजबीचा दुसरा खून होण्यापूर्वी ती जखमी अवस्थेत पळून जाण्यात यशस्वी झाली होती. त्यामुळे ती बचावली होती. आता पारोळा येथील शोभाबाईचा खून करून तिच्या अंगावरील दागिने ओरबाडण्याचा त्याचा विचार होता. असे केल्यामुळे तिच्या तगाद्यापासून आपली सुटका होईल असे त्याला वाटत होते. शहा नजबीला जखमी केल्यानंतर 6 दिवसांनी 24 जून 2025 रोजी अनिल याने शोभाबाईसोबत संपर्क साधला. तो तिच्याशी गोड बोलू लागला. तिचे 30,000 रुपये परत देण्याचे आमिष दाखवत गोड बोलून तो तिला मोटरसायकलने पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवार परिसरातील जंगलात घेऊन गेला. सुमठाणे शिवारातील जंगलात दोघांनी शारीरिक सुखाचा आनंद घेतल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घालून तिला मोठ्या प्रमाणावर जखमी केले. दगडाच्या गावात शोभाबाई जखमी झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. शोभाबाई मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर त्याने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. तिचा चेहरा प्लॅस्टिकच्या गोणीत बांधून त्याने दागिन्यासह तेथून पलायन केले. ते दागिने त्याने अमळनेर येथील एका सराफाला 90,000 रुपयात विक्री केली. अमळनेर तालुक्यातील जंगलात वैजंताबाईच्या खुनाप्रमाणेच पारोळा तालुक्यातील जंगलात शोभाबाईच्या खुनाचा गुन्हा पचणार असे त्याला वाटत होते. अमळनेर तालुक्यातील जानवे शिवारातील वैजंताबाईच्या खुनाला जवळपास 1 महिना झाला होता. तरी त्याचा कुणाला थांग पत्ता लागला नाही. तिचा मृतदेह तसंच पडून असल्यामुळे तो कुजत होता. 1 महिन्याच्या कालावधीनंतर अनिल याने पारोळा तालुक्यातील जंगलात शोभाबाईचा दुसरा खून केला. मात्र या खुनाची लगेच दुसऱ्या दिवशी वाच्यता झाली. दिनांक 25 जून 2025 रोजी सुमठाणे शिवारातील वन विभागाच्या जंगलात काही गुराख्यांना शोभाबाईचा मृतदेह आढळून आला. त्या दृष्टीने तो मृतदेह अनोळखी महिलेचा होता.
मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरली होती. त्या गुराख्यांनी या मृतदेहाची खबर सुमठाणे गावचे पोलीस पाटील बालाजी पाटील यांना दिली. पोलीस पाटील बालाजी यांनी याबाबत बहादूरपूर बीट अंमलदार अशोक सातपुते यांना कळवले. या घटनेची माहिती पारोळा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यापर्यंत आली. त्यांनी या घटनेची माहिती त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांना कळवली आणि तपासाची सूत्रे गतिमान झाली. या घटनेची माहिती मिळताच सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी वन विभागाच्या निर्मनुष्य जागी जाईपर्यंत बरीच रात्र झाली. वाटेत पोलीस पाटलांना सोबत घेण्यात आले. घटनास्थळी जंगलातील झाडाझुडपात शोभाबाईचा मृतदेह पडलेला होता. पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी महिलेचा तो मृतदेह साधारणतः 35 ते 40 वयोगटातील होता. योगेश सहाय्यक API जे होते योगेश महाजन यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घेतले. मयत अनोळखी महिलेचा चेहरा प्लास्टिकच्या पोत्याने झाकलेला होता. ते पोते दूर सारताच परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली. या घटनेप्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी होत अंमलदार अशोक सातपुते यांनी पारोळा पोलीस स्टेशनला अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पुढे सरकण्यासाठी सर्वप्रथम मयत महिलेची ओळख पटविणे गरजेचे होते. त्या दृष्टीने तपासाला सुरुवात झाली आणि जळगावासह धुळे आणि इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला मयत महिलेच्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या महिलेची मिसिंग दाखल आहे का याचा शोध घेण्यात आला. मात्र कुठेही तशा स्वरूपाची नोंद नसल्याचे आढळून आले. त्यामुळे महिलेची ओळख पटवण्याचे एक आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी आपले कसब वापरण्यासह बातमीदार कामाला लावले. मयत महिलेची पायात असलेली धातूची रिंग कोणत्या समाजातील महिला त्यांच्या प्रथेनुसार वापरतात याचा शोध घेऊन ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार विविध व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मयत महिलेसह तिच्या अंगावरील कपडे, तिच्या हातावरील गोंधन, कानातील रिंग आदींची माहिती प्रस्थापित करून ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय मयत महिलेच्या हातातील हिरव्या काचेच्या बांगड्या व नारंगी पिवळा धागा बघता ती घटनेपूर्वी कोणत्या तरी मंदिरात दर्शनासाठी जाऊन आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तिच्या हातातील बांगड्या आणि धागा कोणत्या मंदिर परिसरात विक्री होतो याची माहिती पटवण्याकामी परिसरातील CCTV आणि विविध फुटेजची मदत घेण्यात आली. तसेच घटनास्थळ परिसरातील मोबाईल डाटा संकलित करण्यात आला. मात्र महिलेची ओळख पटत नव्हती. सर्व बाजूने महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असताना पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे या गावी राहणारी शोभाबाई रघुनाथ कोळी ही 48 वर्षेतर वयोगटातील महिला बेपत्ता झाल्याची कुणबून पारोळा पोलिसांना लागली. या गाव परिसरातील गावकऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू होती. हाच धागा पकडून पुढील तपासाला दिशा देण्यात आली. घटना उघडकीस झाल्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 28 जून रोजी 2 इसम पोलीस स्टेशनला आले आणि त्यातील गोपाळ रघुनाथ कोळी या उंदीरखेडा येथील तरुणाने पोलीस निरीक्षक सानप यांना सांगितले की मी तुमची शोधपत्रिका वाचली असून त्यातील नमूद महिलेचे वर्णन माझ्या बेपत्ता आईच्या वर्णनाबरोबर मिळते जुळते आहे. माझी आई शोभाबाई रघुनाथ कोळी ही पारोळा शहरात विविध ठिकाणी घरकाम, धुणी भांडी, झाडू पोछा करण्यासाठी जाते. मी गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय उपचारासाठी गुजरात राज्यात गेलो होतो. तेथून परत घरी आल्यानंतर मला माझी आई शोभाबाई बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. आपण प्रसारित केलेल्या शोधपत्रिकेतील महिलेचा फोटो आणि मृतदेह मला दाखवल्यास मी ओळखू शकतो. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मयत महिलेचा फोटो आणि मृतदेह दाखवला असता त्याने तो ओळखला. मयत महिला ही त्याची आई शोभाबाई रघुनाथ कोळी हीच होती. अशा प्रकारे मयत महिलेची ओळख पटली आणि तपासाला निम्मा भार कमी झाला.
मात्र असे असले तरी तिची हत्या कुणी केली, कशासाठी केली हा महत्त्वाचा भाग शोध घेण्याचे काम आता सुरू झाले होते. मयत महिला शोभाबाई वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचा डाटा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संकलित करण्यात आला. तिच्या मोबाईलचे सर्वाधिक कॉल सुमठाणे गावातील अनिल गोविंद सदाशिव या तरुणाबरोबर झाली असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यामुळे संशयाची सुई आता अनिल या तरुणावर स्थिर झाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोळा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तपास पथक अनिल सदाशिव याचा शोध घेण्याकामी सुमठाणे गावात गेले. मात्र तो गावातून फरार असल्यामुळे त्याच्यावरील पोलिसांचा संशय अजूनच बळावला होता. पारोळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अनिल सदाशिव याच्या मार्गावर रवाना झाले. दरम्यानच्या कालावधीत अनिल सदाशिव याने आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्या असल्याची तक्रार अमळनेर येथील भिक्षा मागणाऱ्या शहानबी इक्बाल शेख या महिलेने अमळनेर येथे पोलीस स्टेशनला केली होती. आपण अनिल सदाशिव यास उधार दिलेले 70,000 रुपये मागितले असता त्याने आपल्याला जंगलात नेऊन प्राणघातक हल्ला केला, तिने तक्रारीत नमूद केले होते. तिने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अनिल सदाशिव याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमळनेर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकही फरार अनिल शिजू याच्या मागावर होते. 28 जून 2025च्या मध्यरात्री धुळे तालुक्यातील जाती शितापणे गावाच्या रस्त्यावर अनिल सदाशिव यास पोलीस पथकाने ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. पोलीस कोठडीदरम्यान त्याने शोभाबाईचा खून केल्याची कबुली पारोळा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना दिली. अनिल सदाशिव पारोळा पोलिसांच्या तावडीत येण्याच्या 6 दिवसापूर्वी 23 जुलै 2025 रोजी अमळनेर तालुक्यातील जानवे या गावात पोलीस पाटील विलास धोंडू पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला एक अनोळखी महिलेची मृतदेहाची माहिती दिली आणि जानवे शिवारातील जंगलात एक अनोळखी महिलेचा मृतदेह पडलेला असून त्याची दुर्गंधी परिसरात पसरली असल्याची माहिती मिळाली. खूप दिवसापासून मृतदेह पडलेला असल्याने मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली. सुरुवातीला या प्रकरणी एका अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. DYSP विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळावर पोलीस पथकाला एक आधार कार्ड मिळून आले होते. ते आधार कार्ड वैजंताबाई भगवान भोई या नावाने जारी केले होते. त्यावर वैजंताबाई या महिलेची जन्मतारीख, सुरत येथील पत्ता, मोबाईल क्रमांक आदी तपशील होता. सुरत येथील कतरकाम दरवाजा, कुबेरनगर असा त्यावर पत्ता होता. मृतदेहाचे लांब केस, जवळच पडलेली पर्स, कपाळावरील टिकली आदी वस्तूंचे निरीक्षण केले असता तो मृतदेह महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले होते. मृतदेहाजवळ आढळून आलेल्या आधार कार्डच्या मदतीने अधिक तपास केला असता ती महिला अर्थात वैजंताबाई ही सुरत येथून कोणाला काही न सांगता 4 मे 2025 रोजी घरातून निघाली होती. तिच्या बेपत्ता झाल्याप्रकरणी सुरत येथील चौक बाजार पोलीस स्टेशनला गणेश भोई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मिसिंग दाखल करण्यात आली होती. त्या मिसिंगचा तक्रारदार गणेश भोई आणि त्याची बहीण सोनल भोई या दोघांना बोलावून मृतदेहाचा फोटो व घटनास्थळाजवळील कपडे आणि इतर वस्तू दाखवण्यात आल्या. त्या वस्तू बघून तो मृतदेह आपली आई वैजंताबाई हिचा असल्याचे त्याने स्पष्ट केले. अशा प्रकारे मृतदेहाची ओळख स्पष्ट झाली. आता तिचा कुणी व का केला याचा तपास सुरू करण्यात आला. अमळनेर येथ पोलीस स्टेशन हद्दीत वैजंताबाई भोई या महिलेची झालेली हत्या, पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत शोभाबाई या महिलेची झालेली हत्या आणि अमळनेर शहरातील भिक्षकरी महिलेवरील प्राणघातक हल्ला या 3 घटनांमध्ये एक साम्य असल्याचे अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक
दत्तात्रय निकम यांच्या पारखी नजरेने हेरले. या तिन्ही घटना जंगल परिसरात एकांतात झाल्या होत्या. त्यामुळे पारोळा पोलिसांच्या ताब्यात असलेला अनिल गोविंद सदाशिव हाच या घटनेमागील गुन्हेगार असू शकतो हे त्यांना जाणू लागले. त्यांनी त्याचा मोबाईल CDR मागवला. त्यात त्यांना तथ्य आढळून आले. अमळनेर आणि पारोळा येथील महिलांच्या खुन्यात दोन्ही घटनेत गुन्हा करण्याआधी वापरलेल्या पद्धतीत साम्य आढळून आले. दोन्ही गुन्ह्यांचे घटनास्थळ हे 1 किलोमीटरपेक्षाही कमी अंतराचे होते. दोन्ही घटनास्थळावरील मोबाईल टॉवर लोकेशनमध्ये अनिल गोविंद सदाशिव याची उपस्थिती होती. दोघा मयत महिलांच्या मोबाईल क्रमांकावर अनिल याचे घटनेच्या दिवशी व अगोदर बोलणे झाल्याचे देखील स्पष्ट झाले. सखोल तपासाअंती वैजंताबाई भोई हिचा खून प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हेगार किती हुशार असला तरी तो कोणत्या तरी पुरावा मागे ठेवत असतो. केवळ दागिने आणि पैशासाठी खून करून घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या अनिलने वैजंताबाई आधार कार्डचा पुरावा मागे ठेवला आणि तो पोलिसांच्या हाती लागला. याशिवाय मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड या तांत्रिक तपासात देखील तो अडकला. या गुन्ह्याचा तपास अमळनेर पोलीसचे विविध अधिकारी आणि हे कॉन्स्टेबल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे जसं देव माणूस या मालिकेप्रमाणे त्या मालिकेमध्ये जसा तो हिरो असतो, तो विविध महिलांना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो, त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि जेव्हा त्याची शारीरिक गरज भागल्यानंतर त्यांच्याकडून सोने दागिने यांच्यासाठी त्या महिलांची हत्या करतो. तशाच प्रकारची घटना ही या अनिलने कदाचित त्याने ती मालिका पाहूनच केली असावी. तर त्याने सुद्धा अशाच प्रकारे 3 महिलांना अगोदर त्यांच्याकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यांच्याकडून पैसे उधार घेतले आणि जेव्हा ते पैशाचा तगादा करू लागले तेव्हा याने त्यांना जंगलात नेऊन त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांची हत्या केली. तर त्यातून 1 महिला वाचली आणि 2 त्याच्या आमिषाला आणि प्रेमाला आणि शारीरिक सुखाला बळी पडल्या. तर शेवटी गुन्हा काय कधी कुणाचा लपत नाही, अशा प्रकारची ही घटना होती. तर समाजात जागृती करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या घटनांपासून लांब राहण्यासाठी आपण विविध प्रकारच्या घटना तुमच्या माध्यमांसमोर आणत असतो. तर या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.